तर एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरमध्ये गळाला लागलेल्या ठाकरे पक्षाच्या 6 फुटीर खासदारांनी सोमवारी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। शिवसेना शिंदे पक्षाचे नेते किरण पावसकर हे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होते आणि यावेळेला पावसकर हे ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेत कसा फरक आहे हे सांगत होते। त्यावेळी पावसकर यांच्या तोंडातून एक वाक्य बाहेर पडलं आणि त्यामुळे आता टीकेची झोड उठतेय। किरण पावसकरांनी बाळासाहेब ठाकरेंच्या उद्धव आणि आदित्यला सांभाळा या आवाहनाची खिल्ली उडवल्याचा आरोप उभाटाकडून केला जातोय। त्यावरती संजय राऊतांनी आता हल्लाबोल केलाय। एकीकडे सांगितलं जातं आजपर्यंत मला सांभाळलं तुम्ही दुसऱ्याला सांभाळा, त्यांना सांभाळलं की मुलाला सांभाळा। अरे हे काय पाळणा घर आहे का? आणि इकडे सांगितलं जातं की शिंदे साहेबांनी सांगितलं होतं जे जे लोक माझ्या बरोबर आलेत डॉक्टर श्रीकांत शिंदे ही तुमची पण जबाबदारी आहे आणि तुम्ही माझ्या सर्व लोकांना सांभाळायचं आहे। हा फरक आहे आजच्या गोष्टीत। पोपट म्हणत होता काहीतरी हे काय पाळणा घर आहे का? हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी त्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवायचं काम काल मिंदे गटाने केलं आणि हे बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे घेऊन चालले। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी वृद्धाश्रम काढले आणि पाळणा घरं पण काढली मुलांसाठी शिवसेनेनं, आणि त्याच पाळणा घरातून हे सगळे मिंदे तिकडे गेलेले। त्यांचं पालन पोषण याच पाळणा घरात झालंय मातोश्रीच्या, नाहीतर तुम्हाला कोणी विचारलं असतं? कुपोषणाने मेला असतात। पावसकर शिवसेनेचं मीठ खाऊनच मोठा झालेला माणूस आहे। याला थोडीशी लाज शरम वाटली पाहिजे शिवसेना प्रमुखाविषयी अशी भावना व्यक्त करायला। किरण पावसकर स्वतःला शिवसैनिक म्हणून घेत होता आणि मला किरण पावसकर बोलण्यापेक्षा तो ज्यांच्या आशीर्वादाने बोलतो शिंदे साहेबाचे वगैरे यांनी असे जे आहे ना टवाळखोर शिवसेना प्रमुखाचा अवमान करण्याला यांच्या पार्श्वभागावर लात मारून हाकलून दिली पाहिजे। पावसकरांचं जे वक्तव्य होतं ते काही शिवसेना पक्षाचं नव्हतं, ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य होतं। त्याच्यामुळे त्यांचं वक्तव्य शिवसेनेशी जोडू नये। तर खासदार संजय राऊतांनी संजय दिना पाटलांवरती सडकून टीका केली आणि संजय पाटलांनी बंदूक दाखवल्याच्या मुद्द्यावरून राऊतांनी संजय दिना पाटलांवरती खालच्या भाषेत टीका केली। गद्दारांनी या बंदुकीचा धाक आम्हाला दाखवू नका असं म्हणत संजय राऊतांनी संजय दिना पाटलांना प्रत्युत्तर दिलंय। यावेळेला संजय राऊतांनी शिवराळ भाषेचा वापर केलाय। मी लागतो नादाला, चल चल मी तुझ्या नादाला लागतो। त्या बंधू बिंदू काय आहेत ना आम्हाला दाखवू नको संजय पाटील, आता नाव घेऊन बोलतोय मी। चल हे शिवसैनिकांना बंदुका दाखवू नकोस तू। मी इथेच आहे भांडुपला, मी कधी या भाषेचा वापर करत नाही। बंदूक काय दाखवतो साल्या तुम्हाला? शिवसैनिकांना बंदूक दाखवतो गद्दार माणूस? हे धंदे करायचे नाही। गद्दारी केली आहे ना, 50 कोटी गिळले आहे ना, मग नीट गप्पा बसायचं। परत ही भाषा करायची नाही बंदुकीची। ती बंदूक तुझ्या तुमचं संजय दिना पाटलांना थेट आव्हान। अरे सोड रे, गद्दारांना आव्हान आहे माझं। हे काय आम्हाला बंदूक दाखवतात साले? हे बंदुका दाखवतात का आम्हाला? काही लॉ अँड ऑर्डर आहे की नाही मिस्टर फडणवीस? अमित शहाच्या नावावरती जीवावरती आमच्या दादागिऱ्या करू नका गुजरातांच्या। माझ्याकडे 13 तारखेला 15 कोटीची खोकी आली, 14 तारखेला परत 5 कोटी आले। मग मी दिल्लीतली जो व्हीप होता तो धुडकावला आणि पक्षाच्या बैठकीला गेलो नाही आणि त्यानंतर मी अदृश्य झालो। आणि त्यानंतर मला उरलेले 35 कोटी काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला जाण्यापूर्वी मिळाले। हे त्यांनी सांगायला पाहिजे गद्दारांनी सगळ्या। हा गद्दारीचा हिशोब माझ्याकडे आहे। आता सध्या शिवीगाळ करतायत, मला वाटतं मागे पुढे ते दगड मारायला कमी करणार नाही अशी त्यांची अवस्था झालेली आहे। मला असं वाटतंय खरं म्हणजे अशी शिवीगाळ करण्याची गरज नाही।
राजकारणामध्ये इतका स्तर राजकारणाचा कधी खाली गेलेला नाही की कोणी पक्ष सोडून गेला की त्याला शिवीगाळ कर, वाटेल तसं बोल. आता त्यांच्याकडे लोक राहायला तयार नाहीत, लोकांची इच्छा नाही. आता सगळे लोक मतदारसंघाच्या विकासासाठी, कामासाठी, निधीसाठी त्या ठिकाणी पक्ष सोडतायत आणि यांच्या वागणुकीमुळे पक्ष सोडतायत. तर यांना एवढं टोकाला जायचं, घाणघाण शिवीगाळ करायची, आई बहिणीचा उल्लेख करायचा, मला वाटतं हे काही अपेक्षित नाहीये. पुढची मोठी बातमी आपण बघणार आहोत. मुंबई ईशान्येचे खासदार संजय दिना पाटील यांच्यासोबत 5 खासदारांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला होता आणि पुढची घडामोड आपण बघूया. राजुल पाटील यांच्या तिकिटावरून आता जुंपल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. काय होतंय तर आम्ही तिकीट मागण्यासाठी गेलेलो नव्हतो असं संजय दिना पाटील म्हणालेले आहेत. पत्रकार परिषदेनंतर संजय दिना पाटलांनी शिवसेना ठाकरे पक्षावरती टीका केली. मी किंवा माझी मुलगी तुमच्याकडे तिकीट मागण्यासाठी आलो नव्हतो. माझी मुलगी माझं काम मतदारसंघात करत होती. मनसेला ती जागा जाऊ देऊ नये म्हणून तुम्ही माझ्या मुलीला तिकीट दिलं असं संजय दिना पाटील म्हणाले. त्यावरती संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधताना हल्लाबोल केलाय. मुलीला उमेदवारी दिली नाही तर मी राजीनामा देतो असं त्यावेळेला संजय दिना पाटील म्हणाले होते असं राऊत यांनी सांगितलं. ते बोलतात माझ्या मुलीला हे दिलं. माझ्या मुलीला आम्ही मागितलं नव्हतं. ती सीट मनसेला जात होती. मनसे राजसाहेब मागे लागले होते. ती सीट त्यांची एक आमच्या अनिशा ताई होत्या त्यांच्यासाठी मागत होतं. आम्ही सीट मागितली नव्हती माझ्या मुलीसाठी. त्यांनी ती सीट माझ्या खांद्यावर बंदूक ठेवली आणि का बाबा ही सीट खासदारांच्या मुलीला पाहिजे. खासदाराच्या मुलीला लढायचं नव्हतं. तिला पूर्ण माझा मतदारसंघ बघत होती. तिचं नाव पुढे गेलं. त्या मुलीसाठी त्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली. ती जी जागा आहे त्यासाठी मनसेच्या उमेदवार मला वाटतं माझगावकर त्यांच्यासाठी आग्रह होता आणि त्यांना देण्यासंदर्भात भूमिका होती. तो पक्षाचाच आमच्या जागा जरी असली पण मुलीला उमेदवारी दिली नाही तर मी राजीनामा देतो इथपर्यंत मदल गेली होती. हे सगळ्यांना माहिती आहे आणि अर्ज मागे घ्यायला गेले होते. त्यानंतर कार्यकर्ते काम करणार नाहीत म्हणून. तेव्हा या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवरती आहेत, वृत्तपत्रात छापून आल्या आहेत, मीडियामध्ये दिसत आहेत. तेव्हा आता खोटं बोलणं थांबवा. खोटं बोलणं थांबवा. जी तुम्हाला नशा आलेली आहे सगळ्या गद्दारांना, की काही काळ तुम्हाला नशा उतरल्यावर तुम्ही बोला. तर संजय राऊतांनी 6 फुटीर खासदारांवरती सडकून टीका केलेली आहे. ते नेमकं काय म्हणाले आपण बघूया. संजय राऊतांनी टीका केलेली आहे. 6 फुटीर खासदारांवरती त्यांनी टीका केली आहे. या खासदारांवरती बोलताना त्यांनी जोरदार टीका केल्याचं बघायला मिळालं. नांदेडमध्ये 3 गद्दारांसाठी थेट 850 पोलीस होते अशी खोचक टीका राऊतांनी केलेली आहे. दरम्यान यावेळेला बोलताना त्यांनी पक्षफुटीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही असंही ठणकावून सांगितलं आहे. रात्रीच्या काळोखात लपून येत होते. अर्धापूरला गाड्या अडवल्या त्यांच्या शिवसैनिकांनी. 2 किंवा 3 गद्दार होते आणि 850 पोलीस होते. किती? 850. विचारा करा. अख्खा एअरपोर्ट घेरलं होतं पोलिसांनी. एवढं का वरून इराण प्रमाणे आम्ही बॉम्ब टाकणार आहोत. एवढी गांडूगिरी आहे, एवढी डरपोकगिरी आहे. काय तुम्ही सांगताय आम्हाला मर्दानगीच्या गोष्टी? किती खोटं बोलताय तुम्ही सगळेजण. आता हे जे गद्दार तुम्ही 6 घेतलेले आहेत, ठीक आहे ना, त्या गद्दारांचा मान सन्मान जरूर राखा. पण मतदारसंघातली जनता मात्र त्यांना माफ करणार नाही. सन्माननीय उद्धव ठाकरे हे 27 तारखेपासून या सर्व मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहे. कार्यकर्त्यांना भेटतील, जनतेला भेटतील, मेळावे घेतील आणि त्यानंतर आमची पुढली कारवाई सुरू होईल.